येणाऱ्या 23 तारखेला श्रावण अमावस्या आहे, म्हणजे शनी अमावस्या आहे. शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या म्हणतात. तसं तर अमावस्येला पित्रांचं तर्पण करणे आणि श्राद्ध करणे या परंपरा केल्या जातात. काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे शनी वीक असेल पत्रिकेमध्ये, शनीचे काही परिणाम तुम्हाला होत असतील, कष्ट असेल, साडेसाती असेल, शनी ढय्या असेल, किंवा काही लोकांच्या घरामध्ये सतत भांडण होतं, रिलेशनशिपमध्ये खूप प्रॉब्लेम होतात, पैसे खूप खर्च होतात आणि सतत कोणी ना कोणी घरामध्ये आजारी असतं, सतत खूप जास्त त्रास असतो. आणि त्यामुळे जर तुम्हाला हे सगळे काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही हे उपाय करायला हवेत. कारण ही अमावस्या या वर्षातली शनी अमावस्या ही शेवटची अमावस्या आहे. त्यामुळे आता मी काही तुम्हाला उपाय सांगणार आहे. तर त्याआधी आपण बघूया की 22 तारखेला अमावस्या सुरू होते 11:55 आणि 23 तारखेला 11:35 ही संपणार आहे. त्यामुळे श्रावण अमावस्या ही आपल्याला 23 तारखेला साजरी करायची. आता आपण काय करायचं, कशा गोष्टी करायच्या ह्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला त्या दिवशी काय करायचं, तर गरीब लोकांना तुम्ही अन्नदान करू शकता. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला तुम्ही दिवा लावू शकता. जर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही गेला तर नक्कीच पिंपळाच्या झाडाला दिवा लावा. त्याचबरोबर शनिदेवाचं मंदिर जर जवळ असेल तर नक्कीच तेलदान करा. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे की घराचा मुख्य दरवाजा जो आहे तिथे 4मुखी दिवा तुम्ही लावाल आणि त्याच्यामध्ये काळे तीळ टाकाल. विष्णू सहस्त्रनाम आठवणीने त्या दिवशी तुम्ही बोलायला येत असेल तुम्हाला छान तर बोलाल किंवा ऐकाल. पण या सगळ्या गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतात. त्याचबरोबर एक सरळ आणि साधा उपाय, घर ज्या दिवशी अमावस्या असते किंवा पौर्णिमा असते त्यावेळेला नक्कीच खडे मीठ टाकून घर तुम्ही क्लीन करावं, घराची साफसफाई त्या दिवशी करावी. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नजर न लागावी यासाठी पिवळी मोहरी जी असते ती तुम्ही कपूर जो असतो तुमचा त्या कपूरमध्ये तुम्ही प्रज्वलित करून पूर्ण घरामध्ये त्या तुम्ही फिरवू शकता आणि घरामधली जी काही निगेटिव्हिटी आहे ती नक्कीच याच्यामुळे जाते आणि चांगले गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात. तर नक्कीच हे उपाय तुम्ही 23 तारखेला करा, तुम्हाला फायदा होईल. बेस्ट ऑफ लक.